अलीगडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे। इथे राहणारी बीना गेल्या 8 वर्षापासून तिच्या पतीची फसवणूक करत होती। मुलांनी स्वतःच त्यांच्या आईचे कृत्य उघड केलं आहे। पती दिल्लीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा। जेव्हा तो नसायचा तेव्हा प्रियकर घरी येत असे। नवरा घरी असतानाही प्रियकर रात्री येत असे। 3 मुलांची आई बीना अनैतिक संबंधाला एवढी चटावली होती की ती तिच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराला घरी बोलवायची तेव्हा ती तिच्या मुलांच्या आणि पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिक्स करायची। सुमारे 12 वर्षापूर्वी सुरेश आणि बीना यांचं लग्न झालं होतं। या जोडप्याला 10 वर्षांचा नितेश, 8 वर्षांचा पुनीत आणि 6 वर्षांची रोशनी अशी 3 मुलं होती। सुरेश लग्नापासून दिल्लीत काम करत होता। तो आठवड्यातून किंवा 10 दिवसांनी एकदा सुट्टी घेऊन त्याच्या कुटुंबाला भेटायला यायचा। पोलिसांचं म्हणणं आहे की बीना मनोजच्या प्रेमात पडली, ज्याचे तिच्या घरापासून अगदीच जवळ दुकान होते। शेजारी असल्याने मनोजही तिच्या घरी नेहमी यायचा। बीना आणि मनोजच्या अनैतिक संबंधांबाबत त्यांच्या परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली। जेव्हा सुरेश दिल्लीहून आला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिला ती गोष्ट मान्य नव्हती। त्यानंतर सामाजिक दबाव आणण्यासाठी गावात पंचायती घेण्याचा निर्णय घेण्यात आला। 3 पंचायतींमध्ये दोघांना वेगळे राहण्याचे आदेश देण्यात आले, पण ते शहराबाहेर किंवा रात्रीच्या अंधारात गुप्तपणे भेटू लागले। सुरेश तिथे नसताना किंवा सुरेश घरी असतानाही दोघे भेटत असत किंवा बीना जेवणात झोपेच्या गोळ्या देऊन कुटुंबाला झोपी घालवायची आणि त्यानंतर ती मनोजला घरी बोलवायची। पोलिसांच्या मते तपासात असे दिसून आले आहे की या दोघांना एकदा पोलिसांनी अलीगडमधील एका हॉटेलमध्ये पकडले होते, पण तेव्हा त्यांची सुटका झाली होती। त्याचप्रमाणे एकदा हे दोघे दिल्लीत देखील पकडले गेले होते, पण तिथूनही त्यांची सुटका झाली। 4 महिन्यांपूर्वी दोघेही गावात आक्षेपार्ह स्थितीत पकडले गेले होते। सुरेश दिल्लीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। त्याची पत्नी बीना 3 मुलांसह गावात राहत होती। कुटुंबियांची चौकशी केली असता असे आढळून आले की सुमारे 8 वर्षांपूर्वी सुरेशच्या पत्नीचे शेजारीच किराणा दुकान असलेल्या अविवाहित तरुण मनोजशी प्रेमसंबंध होते। सुरेश आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाने या नात्याला विरोध केला होता, पण बीना आणि मनोजने एकत्र राहण्याचा दृढ निश्चय केला होता। सुरेश 3 दिवसांपासून दिल्लीहून गावात आला होता। त्याला गुरुवारी परत जावे लागणार होते। सुरेश सकाळी घराजवळच बसून मोबाईल पाहत होता। त्यानंतर तिथे आलेल्या मनोजने अचानक त्याच्यावर पिस्तूलने गोळी झाडली। सुरेशचा मोठा भाऊ विजय याने मनोजवर लोखंडी वस्तूने वार करण्याचा प्रयत्न केला, तर मनोजने त्याच्यावर देखील गोळीबार केला, ज्यामध्ये तो जखमी झाला। बीनाने तिच्या पतीपासून सुटका मिळवण्यासाठी तिचा प्रियकर मनोजसोबत मिळून रचलेल्या कटामुळे पोलिसही आदरून गेले। पोलिसांनी सांगितलं की दोघांनीही सुरेशला मारण्यासाठी 2 योजना आखल्या होत्या। पहिली योजना होती झोपेत त्याचा गळा दाबून खून करण्याची, पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही। तेव्हा बीनाने मनोजला पिस्तूल दिले आणि सुरेशला मारल्यानंतरच तुझा चेहरा मला दाखव असं बजावलं होतं। तिने त्याला इतक्या गोळ्या घालण्यास सांगितले की तो वाचणार नाही। चौकशी दरम्यान मनोजने हे सगळं मान्य केलं आहे।